शक्तिधर स्वधाम्ना अन्योश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनिराम्बुदाभं जगन्निहित पाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कन्यनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नमो ज्ञानेश्वर निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावने आद्यत्रय जननी देवाची दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे च जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा या अभंगातून हनुमंतरायाचं वर्णन करून हनुमंतरायांना दंडवत घालतात विठ्ठल। नैमित्तिक अशा प्रकारचा हा दिवस आहे। आजचा दिवस म्हणजे चैत्र शुद्ध पौर्णिमा आणि या चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या सूर्योदयाला हनुमंतरायाचं अशा प्रकारचं प्राकट्य झालेलं आहे। चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयासी महारूपाची
शुद्ध पौर्णिमेच्या सूर्योदयाच्या वेळी प्रगट झाले आणि त्या प्राकट्य दिनाच्या निमित्ताने म्हणजेच आपण त्याला जयंती म्हणतो, अर्थात हनुमंतरायांची जयंती, हनुमान जयंती, त्या निमित्ताने ही सेवा आहे. आणि म्हणून हनुमंतरायाचं वर्णन करणारा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. अभंगाच्या चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी सीतामाई, प्रभू रामचंद्र, पवनसुत हनुमान, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, ती संत परम पूजनीय प्रातस्मरणीय श्री संत गोटीराम बाबा, पूजनीय प्रातस्मरणीय श्री गुरु बाबा आणि उपस्थित असणारी सर्व भाविक मंडळी, सर्व माता भगिनी, सर्वांच्या चरणी मनपूर्वक नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे वळतो. तुकोबारायांचा अभंग आहे आणि हनुमंतरायाचं वर्णन करून हनुमंताला नमस्कार करणारा अशा प्रकारचा हा अभंग आहे. तुकोबाराय कोणालाही नमस्कार नाहीत करत. जिथं नमस्कार करायला पाहिजे तिथंच नमस्कार करतात, जिथं नमस्कार नाही करायला पाहिजे तुकोबारायांचं मस्तक तिथं खाली कधीच वाकत नाही. जे वंदनीय त्यांना वंदन केलंच पाहिजे, नाही केलं तर शास्त्रात दोष सांगितलेला आहे. आणि जे वंदनीय नाही, जे त्यजनीय आहेत अशा व्यक्तींना जर वंदन केलं तरीही शास्त्रांनी दोष सांगितलेला आहे. म्हणून जे वंदनीय त्यांनाच वंदन करावं. आणि तुकोबारायांना तर असं खोट नाटक असलं अजिबात चालत नाही, लगेच चालत नाही. जर खोटा असेल तर मग देवाला सुद्धा तुकोबारायचं म्हणत नाही. तुकोबारायांचं एक प्रमाण आहे. तुकोबाराय म्हणतात की देवा, हे जर संत नसतील आणि संत नसताना जर तुम्हाला त्यांना संत म्हणायला लावित असतील तर मी त्यांना संत म्हणणार नाही. तुला काय करायचंय ते करून घे. करशील ते देवा करी माझे सुखे. तुला काय करायचंय ते मग देवाला तुकोबाराय खडसावतात. तुला काय करायचंय ते करून घे. पण जे संत नाहीत त्यांना मी संत म्हणणार नाही. नाही म्हणणार मी त्यांना संत, नाही मी त्यांच्या पाया पडणार. आता देव म्हणत होते की त्यांना संत म्हणा, तरी तुकोबाराय म्हणायला तयार नाहीत. आणि असं कोणाच्याही तुकोबाराय पाया पडतील का? पडतील कोणाच्याही पाया? कोणालाही दंडवत घालतील? नाही. ज्यांना दंडवत घालायला पाहिजे, जे दंडवत घालण्याला योग्य त्यांनाच तुकोबाराय काय करतात? दंडवत घालतात. कोण आहे तो असे? जगात असा कोण आहे की तुकोबारायांनी त्यांना दंडवत घालावा? ते तुकोबाराय आहेत की ज्यांना देव दंडवत घालतो. देव पांडुरंग ज्यांची पूजा करतो, जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले पयाण प्रसंगे. पांडुरंगाने ज्यांची आदराने पूजा करावी. विष्णू जोडी खर, विष्णू जोडी खर, Yeah.
असलेला तो विष्णू नाही. महाविष्णू ज्याच्या संकल्पाने जग निर्माण होत असे भगवान महाविष्णू ज्यांना हात जोडून नमस्कार करतात. भगवान शंकर यांच्या पायाची माती आपल्या कपाळाला लावतात. ते तुकोबा आहे की भगवान शंकर आणि त्यांच्या पायाची माती आपल्या मस्तकावर धारण करावी. आणि ते तुकोबा आहे दंडवत घालायला लागले. कोण आहे असा? कुणाला तुकोबा दंडवत घालतात? तेच तुकोबा अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. कपी कोळी हनुमंत, कपी कोळी हनुमंत, कोळी हनुमंत, कपी कोळी हनुमंत, दया माझे दंडवत, 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 कपी कोळी हनुमंत, कपी कोळी हनुमंत, कपी कोळी हनुमंत, दया माझे दंडवत, दया माझे दंडवत, दया माझे दंडवत, कपी कोळी हनुमंत, कपी कोळी हनुमंत, कपी कोळी हनुमंत, दया माझे दंडवत, दया माझे दंडवत, दया माझे दंडवत. दया माझे दंडवत. तुकोबा म्हणतात की माझे त्यांना दंडवत आहे. त्यांना दंडवत अशा प्रकारचा मी घालतोय. दंडवत वेगळा, नमस्कार वेगळा. नमस्काराचेच हे वेगवेगळे प्रकार आहेत. काही नुसतं असं हात जोडून नमस्कार करतात, नमस्कारच येतो. काही वाकून पायाला हाताने स्पर्श करून काय करतात, नमस्कार. तोही नमस्कारच आहे. नमस्काराचे हे वेगवेगळे प्रकार आहेत. काही जण आपलं मस्तक त्यांच्या पायावर ठेवतात. संतांच्या म्हणा, गुरुच्या म्हणा, देवाच्या मस्तक आपलं डोक्यावर ठेवून काय करतात, आपलं मस्तक त्यांच्या पायावर ठेवून नमस्कार करतात. हे नुसतं हात जोडला हा एक प्रकार, हाताने पायाला स्पर्श केला हा एक प्रकार, आपलं मस्तक त्यांच्या देवाच्या किंवा संतांच्या पायावर ठेवलं हा एक प्रकार. आणि दंडवत हा सगळ्यात श्रेष्ठ प्रकार आहे. दंड शब्दाचा अर्थ आहे काठी. काठी असते ना आपल्याकडे, हातामध्ये काठी घेतात. म्हातारे माणसं घेतात, गुराखी घेतात, गाई राखणारे लोक. ती काठी आपण अशी हातात धरली आणि ती जर हातातून सोडून दिली अशी उभी ठेवून, तर ती तशीच राहते का उभी राहते का? राहत नाही. मग ते जमिनीवर पडते. मग ती कशी पडते? अशी अर्धी वर राहते ना अर्धी खाली पडते का? जसा माणूस वाकल्यानंतर पाय टेकलेले असतात आणि हात टेकतो, तसं त्या काठीचं एक टोक टेकतं, दुसरं एक टोक खाली टेकतं. असं असते? अशी पडते का काठी? नाही. मग पूर्ण अंगाने जमिनीवरती पडते. मग ती काठी जशी जमिनीवर पडते तसा संतांना महादेवाला नमस्कार करणं त्याला म्हणतात दंडवत. दंडाप्रमाणे काठी पडल्यानंतर जशी पडते तसं पडून जो नमस्कार केला जातो त्या नमस्काराला दंडवत म्हणतात. तुकोबा म्हणतात की मी त्यांना दंडवत अशा प्रकारचा
घालतोय, तया माझे दंडवत. कोणाला? तया, त्यांना. तया म्हणजे त्यांना, त्यांना म्हणजे कोणाला? तुकोबाराय उत्तरार्धामध्ये म्हणतात दुसऱ्या चरणाच्या की कपी कुळी हनुमंत. हनुमंताला मी नमस्कार अशा प्रकारचा दंडवत अशा प्रकारचा करतो. कोण हनुमंत? कुठला हनुमंत या? मग ते तुकोबाराय सांगतात की कपी कुळी. कोणता हनुमंत आहे? कारण आता बरेच माणसं सुद्धा हनुमंत नावाचे आहेत ना, कोणाला भ्रम व्हायला नको म्हणून तुकोबाराय काय म्हणतात, कपी कुळामध्ये जन्माला आलेला जो हनुमंत आहे त्या हनुमंताला आम्ही नमस्कार करतो. संस्कृत शब्द आहे. कपी शब्दाचा अर्थ आहे माकड. आणि माकडाच्या कुळामध्ये जन्माला आलेला जो हनुमंत, त्या हनुमंताला मी काय करतो, दंडवत अशा प्रकारचा करतो. आता प्रश्न असा उभा राहतो की दंडवत मोठ्याला घालायचं असतं. तसा जर विचार केला तर जेवढ्या 84 लाख योनी देवाने निर्माण केलेल्या आहेत त्या सर्व योनीमध्ये श्रेष्ठ योनी जर कोणती असेल तर ती कोणती आहे? मनुष्य. मनुष्य योनी ही काय आहे? श्रेष्ठ अशा प्रकारची योनी. मानव हा श्रेष्ठ आहे. आणि माकड, आता माकडाच्या कुळात जन्माला आलेला कोण असतो? माकडच ना. हे बिंदोक लोक म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, त्यांना ते म्हणतात की माणसं पूर्वी माकडापासूनच झाली. माणसं माकडापासून कशी काय होती? तेव्हा झाले माकडापासून. आता का नाही होत? आता माकड नाहीत का? आता काय नाही माकडापासून माणसं होत? असं कसं काय? ईश्वराने हे जग निर्माण केलं. ईश्वराने वेगवेगळे ऋषी निर्माण केले. त्याच्यामध्ये जे मनु ऋषी निर्माण केले त्या मनुपासून झालेली संतती म्हणजे मानव आहोत. स्वतःला मनुची संतती माना. माकडाची संतती नका मानू. माकडासारखे नका होऊ. माकडाची संतती नाही आपण. ऋषी मुनीची संतती आहे आपण. मानव आहे आपण. मनुची संतती आहे. मानवाची संतती मानव असेल. कपीच्या कुळामध्ये जन्म झालेला कोण राहील? कपीच राहील ना. माकडाच्या कुळात जन्माला माकडच राहील. आणि मग तसा जर विचार केला कोणी असो, हनुमंत कपीच्या कुळात जन्माला आलेले असतील तर कपीच आहेत, वानरच आहेत. आणि तुकोबाराय मनुष्य आहे. आणि सर्व योनीमध्ये श्रेष्ठ योनी ही मानवाची योनी आहे. आणि तुकोबाराय श्रेष्ठ असताना सुद्धा कपी कुळामध्ये जन्मालेल्या हनुमंताला कसं काय दंडवत घालतात विठ्ठल?
हनुमंताला नमस्कार करतात, शास्त्र असं सांगतं की सकाळी सकाळी माकडाचं नाव सुद्धा घेऊ नये. सकाळी सकाळी माकड जर पाहिलं किंवा त्याचं नाव जर घेतलं तर अख्खा दिवस अशुभ अशा प्रकारचा प्रभाव. सांगतं शास्त्र. आणि तुम्ही तर त्या माकडाला तुम्ही नमस्कार करायला लागले. कसं काय? कारण त्याचं कारण आहे. काय कारण आहे? हनुमंत कपीच्या कुळात जरी जन्माला आलेले असले तरी हनुमंत हे राम भक्त हरी भक्त आणि हरीचा भक्त ज्या कुळात जन्माला येतो त्या अगोदरचं कुळ कसंही तर ते कुळ पवित्र होतं. पवित्र पवित्र ते कुळ पवित्र ते माकडाचं नाव घेतल्यानंतर दिवस चांगला जात नाही. पण हरिभक्त असेल तर हनुमंतरायांचं दर्शन केल्याशिवाय दिवस मंगल जात नाही. हा हरिभक्ताचा महिमा. हरिभक्त आहे तो आपलं हनुमंतराय राम भक्त आहे. आणि म्हणून तुकोबाराय दंडवत घालतात. ज्या हनुमंताचा उल्लेख जो केलाय, जे नामनिर्देश हनुमंताला अनेक नाव आहेत, पण या अभंगामध्ये जो नामनिर्देश केलेला आहे तो कोणता? हनुमंत. कपिकोळी हनुमंत. हनुमंत शब्दाचा अर्थ आहे हनुवटीला मार लागल्यामुळं इथं हनुमंताच्या खून आहे. सूर्योदयाच्या वेळी जन्म झाला, भूक लागली होती. आईला विचारलं, आई मला भूक लागली आहे, काय खाऊ? अरे बाळा तू फळं खा. फळं? हा, कसली फळं? अरे अशी झाडाला अशी जी लाल लाल फळं असतात ते पिकलेली असतात. पिकलेली फळं खा, गोड असतात. नेमका सूर्योदय झालेला. सूर्योदयाच्या वेळी सूर्य कसा दिसतो? लाल दिसतो. बाकीचे फळ एवढे लाल नव्हते.
अरे बा, काय लाल फळे, काय पिकलेलं फळे, मारलं ना उड्डाण. सूर्यापर्यंत हनुमंतराय गेले, सूर्याला गिळायला. घाबरला सूर्य, सगळे देव आले, त्यानं प्रतिकार केला. प्रत्येक देवाने शस्त्र टाकले की हनुमंताने त्याचा नाश करायचा. सगळ्या देवांनी शस्त्र टाकले, हनुमंताने ते सगळे नष्ट करून टाकले. मग इंद्राने वज्र मारलं. वज्रात अशी ताकद आहे महाराज, पर्वतावर वज्राचा घाम लागला तर पर्वताचं पीठ होतं, पीठ. एवढी ताकद आहे वज्रामध्ये. दधीची ऋषीच्या अस्थिपासून ते वज्र निर्माण केलेलं आहे. वज्र हस्तो पुरंदर, आणि ते वज्र हनुमंताला मारलं. हनुमंताला ते शुद्ध होऊन पडले आणि वायुदेवाला कळलं. आता वायुदेवाच्या प्रसादाने, वायुदेवाच्या देवाच्या कृपेनंच हनुमंताचा जन्म झालेला आहे. म्हणून तर पवन सुत म्हणतात. पवन म्हणजे काय? पवन म्हणजे वायू. वायुदेवाने अशा प्रकारचा कृपा केली आणि त्यामुळं अंजनीच्या उदरामध्ये गर्भ अशा प्रकारचा नाही. म्हणून पवन सूत हनुमान की. ते वायू कोपला, सगळ्या जगाची हवाच बंद करून टाकली. तडपडायला लागले ना सगळे जीव जगातले, देवही तडपडायला लागले. आणि मग सगळे वायूला शरण गेले. म्हणजे माझ्या पुत्राचा काय दोष होता, का त्याला मारलं? आणि मग सगळे देव शरण आले. ते सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला माहितच नव्हतं तुमचा पुत्र आहे म्हणून. मग सगळ्या देवाने हनुमंताला काय दिले? वरदान अशा प्रकारचे दिले, अनेक शक्त्या अशा प्रकारच्या प्राप्त झाल्या. पण हनुमंतानंतर सावधानी झाले, अनेक वर प्राप्त केले. मला ते पुढचं सांगायचं नाही. पण इंद्राने मारलेलं जे वज्र, जे इथं लागलं होतं हनुवटीला, त्याची खूण अजूनही तशीच आहे. हनुवटीला ती खूण आहे वज्र लागलेली, आणि म्हणून नाव पडलं काय? हनुमंत. अशा त्या कपिकुलामध्ये असलेल्या त्या हनुमंताला माझा काय आहे? दंडवत आहे. पण विचारला तो कुवाऱ्यांना, का हो महाराज, त्यांना दंडवत करण्यासारखं असं काय आहे त्यांच्याकडं? काय विशेष आहे त्यांचा? का तुम्ही त्यांना दंडवत घालता? त्यांच्या ठिकाणी असा कोणता विशेष आहे? मग ते हनुमंतरायांच्या ठिकाणी असलेला विशेष तुकोबा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये Bye.
काम जिंकला, काम. आणि म्हणून हनुमंत काय दंडवत घालण्याला योग्य. काम जिंकणं एवढी सोपी गोष्ट नाही. ज्यांनी त्याला जिंकण्याचा प्रयत्न केला, जे प्रयत्न करतात त्यांना कळतं त्याची किती ताकद आहे. जे त्याचे दासच झालेले आहेत, गुलामच झालेले आहेत, दररोज त्याचे दास होऊन विषयच भोगतात, त्यांना काय त्याची ताकद कळणार आहे. ज्या वेळेला आपण त्याच्या विरोधी होऊ, त्याचा विरोधक होऊन ज्या वेळेला आपण जीवन जगू, मग कळतं या कामात काय ताकद आहे. चांगले चांगले मातीत घातली त्याने विठ्ठल. नाथ महाराजांनी या कामाचं वर्णन करत असताना याला येडक्याची उपमा दिली. येडक्याची. येडका मदन येडका म्हणजे मेंढा, म्हणजे मेंढीतला नर, बकरीतला नर येडका म्हणतात. येडका काय विशेष आहे त्याचा? त्याची धडक फार जबर असते. त्यांनी जर चांगली जमून धडक दिली ना, अशा चांगल्या चांगल्या भिंती पाडतो. कोणी धडक दिल्यावर? त्या येडक्याने. महाराज हा आपण तर नेहमी पाहत असणारा तो येडका असा भिंती पाडतो. या कामरूपी येडक्याची तर धडक फारच जबरदस्त आहे. धडक मारिली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, इंद्र चंद्राशी धरारा लाविला जिने. असले लिंबू टिंबू नाही, त्याने धडका अशा लोकांना मारल्या की एक जगाची उत्पत्ती करतो, एक जगाचा संहार करतो. आता जगाची उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव केला ब्रह्म्याचा मातेरा. जग ज्यांनी निर्माण केलं, सगळं जगत ज्याची संतती आहे, पितामह ज्यांना म्हणतात. पण कुठं मंदिर दिसलं? कुठं मंदिर? रामाची मंदिर आहेत, कृष्णाची मंदिर आहेत, विष्णूची मंदिर आहेत, बाकी सगळी मंदिर आहेत. पण ब्रह्मदेवाचं मंदिर कुठं पाहिलं तुम्ही? ऐकलं तरी नाही. का नाही? कशी लोक पूजा करतील? कारण त्यांनी
भगवंताने ज्या वेळेला तुम्ही सृष्टी निर्माण करा म्हणून आज्ञा केली, सृष्टीला आरंभ केला, संकादिक निर्माण केले, 10 प्रजापती निर्माण केले, आणि ज्या वेळेला अशी वेगवेगळी संतती निर्माण करायला लागले त्यावेळेला सरस्वतीला निर्माण केलं. सरस्वती ब्रह्मदेवाची कन्या आहे, आणि सरस्वतीला निर्माण केल्यानंतर तिचं सौंदर्य पाहून तिच्याच मागे लागले. जिला जन्म दिला, जी आपली कन्या आहे, पुत्री आहे, तिच्याच मागे लागले. असा जबरदस्त काम आहे की स्वतःच्या मुलीच्या ठिकाणी सुद्धा तो काम, तो वासना अशा प्रकारची निर्माण करतो. म्हणून सुभाषितकारांनी बलवान इंद्रियग्रामो विद्वांसमपि कर्षति मात्रा स्वस्रा दहित्रा वा न विविक्ता सनो भवेत्. बलवान इंद्रियग्रामो विद्वांसमपि कर्षति. म्हणून शास्त्रकारांनी सांगितलं की मनुष्याने एकांतामध्ये आई सोबतही एका आसनावर बसू नये, बहिणी सोबतही बसू नये, आणि आपली मुलगी जरी असली तरीही एकांत असताना एका आसनावर बसू नये. का? बलवान इंद्रियग्रामो विद्वांसमपि कर्षति. आणि म्हणून या कामाने ब्रह्मदेवाला नाही सोडलं. केला ब्रह्म्याचा मातेरा, धडक मारली शंकरा विठ्ठल कामाने. कधी मारली? मग आता तुम्हाला सगळं सांगावं लागणार. ते काय झालं, भगवंताने मोहिनी अवतार घेतला. ऐकून तर असं नाही, ते कशाला सांगत बसू. सगळं देवाने मोहिनी अवतार घेतला. समुद्र मंथनाच्या वेळी देवाचं आणि दैत्यांचं मिळून ज्यावेळेला संधी करून ज्यावेळेला समुद्र मंथन सुरू होतं, त्या समुद्र मंथनातून ज्या वेळेला अमृत निघालं, ते दैत्य घेऊन पळाले. राहू पळाला तो अमृत घेऊन. आता हे अमृताच्या प्राप्तीसाठी तर देवाने त्या दैत्य बरोबर काय केलेली होती, संधी केलेली होती, आणि अमृत ते घेऊन पळाले. आता गेले लढत भगवान विष्णूकडं, काळजी करू नका, तुम्हाला अमृत मी प्राप्त करून देतो. घेतला मोहिनी अवतार. ती मोहिनी अवतार घेऊन मग त्यांना भ्रमित केलं, त्यांना मदिरा पाजली, आणि अमृत कोणाला दिलं? देवांना अशा प्रकारचं दिलं. तिथं पण त्यावेळेला ज्यावेळेला मोहिनी अवतार घेतला समुद्र मंथनाच्या वेळी, भगवान शंकराने काय ते पाहिलं नाही. देवाचे जेवढे अवतार होतात त्या सगळ्या अवताराचं दर्शन भगवान शंकराने घेतलं. वराह अवतार घेतला देवाने, त्या पाहिलं. कुर्म अवतार घेतला, राम अवतार घेतला, कृष्ण अवतार घेतला. सगळ्या अवतारामध्ये ते रूप देवाने धरल्यानंतर भगवान शंकराने ती रूप पाहिली. पण मोहिनी अवतार ज्या वेळेला घेतला त्यावेळेला भगवान शंकराने ते देवाचा अवतार काही पाहिला नाही. का नाही पाहिला? कारण ते अमृत निघायच्या अगोदर विष निघलं होतं, आणि ते विष सगळ्या जगाला जळून टाकीत होतं. म्हणून सगळ्या देवाने प्रार्थना केली होती भगवान शंकराला की तुम्ही हे विष प्या. भगवान शंकराने ते विष प्राशन केलेलं होतं, आणि विष प्राशन केलेलं असल्यामुळं त्या विषाने
होत होता, कंठाचा दाह होत होता, तो शांत करण्यासाठी म्हणून एका ठिकाणी जाऊन भगवान शंकर बसलेले होते. त्या मोहिनी रूपाला काय पाहिलंच नाही. पुन्हा एकदा देवाने मोहिनी अवतार घेतला, तो एकदा झाला. आणि नंतर कधी ज्या वेळेला यांच्या पाठीमाग भस्मासूर लागला, कुणाच्या? भगवान शंकराच्या पाठीमाग. आता भस्मासूर का पाठीमागा लागला? भस्मासूर आता दैत्यच होता, तो भगवान शंकराच्या सेवेत होता. भगवान स्मशानातच राहतात. सकाळी स्नान झालं की त्यांना अंगाला लावायला काय लागतं? भस्मच लागतं. आणि ते भस्म म्हणजे यज्ञातलं नाही. कशाचं? चिताभस्म. म्हणजे माणसं जाळल्यानंतर जी राख राहते ना, त्या राखेला काय म्हणतात? चिताभस्म म्हणतात. चिताभस्म. तर असं माणसाची राख लागते भगवान शंकराला अंगाला लावायला. आणि म्हणून ती राख आणून देण्याचं काम कोणाकडे होतं? त्या भस्मासुराकडे. तो जायचा भस्म आणायला. यांचं स्नान झालं तरी किती वेळ असं वाट पाहत बसावं लागायचं. तो काय भस्म घेऊन यायचाच नाही लवकर. भगवान शंकराला विचारलं, काय रे तू किती उशीर करतो, किती वेळ मला वाट पाहत बसावं लागतं, काय करू देवा? माणसंच मरत नाही. किती दूर दूर जावं लागतं मला आता भस्माचा शोध घ्यायला, की का माणसं मरत नाही. तरी मग कसं काय मी भस्म आणू? दररोजच काय असायचं याचं, माणसंच मरत नाही. मग भगवान शंकराने त्याला वरदान दिलं. हे बघ, माझा आशीर्वाद आहे तुला. काय वरदान दिलं? तू शोधायचं, शोध घ्यायचा. एखादा माणूस कुठं मेलाय का, त्याची राख आहे का, असली तर घेऊन यायची. नाही मिळाली, उशीर नाही करायचा. वेळेवर मग जो माणूस दिसत समोर त्याच्या मस्तकावर हात ठेवायचा. तू ज्याच्या मस्तकावर हात ठेवशील त्याची काय होईल? राख होईल. दिला भगवान शंकराने वरदान. मग काय तो कुठं जायला तयारच नाही. बरोबर देवाच्या स्नानाचे स्नान झालं की एखादा माणूस गाठायचा आणि ठेवायचा हात. लगेच राखच त्याची ना, जायची देवाकडे घेऊन. माणसं दररोजच मागायला लागलो ना. मेलेल्या माणसाची राख घेऊन जायची असती का नवीन जिवंत माणसं मागायची असतात? ते जिवंत माणसं मागायला लागला. एके दिवशी नारद ऋषी, नारद महर्षी चालले होते. नारायण 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 भस्मासुराने पाहिलं. भस्म लागत होत त्याला. त्याला म्हटलं गेला एक चांगलं आहे. नारद महर्षी, थांबा थांबा. मी का? मला पाया पडू द्या. नारदांनी ओळखलं त्याच्या मनातला भाव. पाया पडू द्या म्हणतोय बेटा, आणि माझ्याजवळ हात ठेवायचा त्याचा विचार आहे माझ्या मस्तकावर. नारद महर्षीने सांगितलं, पाया नाही, मुख दर्शन, दोन दर्शन. त्यांनी काही जवळ येऊच दिलं नाही. असं तो जवळ यायला याने असं दूर जायचं. अहो मला जवळ काय देत नाही. काय करतो माझ्या जवळ येऊन? काय करशील मला मारून? तो काय फक्त राख मिळून जाऊन त्या भगवान शंकराला देशील? अरे एवढी शक्ती आहे तुझ्या हातात. आमच्यासारख्या जोगड्याच्या मस्तकावर हात ठेवून काय मिळणार आहे? अरे अशा व्यक्तीच्या मस्तकावर हात ठेव की त्याच्या मस्तकावर हात ठेवल्यानंतर तू जगाचा मालक होशील. आणि सगळ्या जगात सुंदर असणारी त्याची पत्नी तुला प्राप्त होईल. ती म्हणे कोणाच्या ठेवू? मी कशाला सांगू? तुझी तू पाय. आता जगाचा मालक व्हायचं म्हणजे तो जगाचा मालक आहे, त्याच्या मस्तकावर हात ठेवावा लागेल ना. आणि मग जगाचा मालक कोण आहे? भगवान शंकर. आणि सगळ्यात सुंदर पत्नी कोणाला आहे? भगवान पार्वती. सुटलं तुझ्या तोंडाला पाणी. गेला भगवान शंकराकडं. भस्म घेतलं नाही, काही नाही, तसाच गेला.
भगवान शंकराने पाहिलं का रे भस्म नाही आणलं. ती म्हणे भस्म अयो का भस्म का नाही आणलं. भस्म आणणार नाही मग तुम्हालाच भस्म करतो म्हणे. आणि धावला ना भगवान शंकराच्या डोक्यावर वाट ठेवायला. आता वरदान भगवान शंकराने दिलं होतं ते काय खोटं थोडं ठरणार. घाबरले भगवान शंकर लागले पळायला. भगवान शंकर पुढे पळतात भस्मासूर मागे पळतोय. ते पुढे पळतात हा मागे पळतोय. कितीतरी दिवस हे पळत होते. आणि मग पळता पळता भगवान शंकराने भगवान विष्णूचं स्मरण केलं. आणि मग विष्णूचं स्मरण केल्यानंतर भगवान विष्णू त्या भस्मासुराला मोहित करण्यासाठी मोहिनीच्या रूपात काय झाले प्रगट झाले. असं मोहिनीचं रूप धारण केलं. आणि असा आला टाकीतच खाली उतरली. वा काय त्या आवाजात ताकद आहे. भगवान शंकराला पळवणारा हा भस्मासूर पण नुसता आवाजच कानावर आला की जागेवरच थांबला. तिला पाहिलं. कोण सुंदरी तू. कुठून आलीस. कोणत्या उद्देशाने आलीस. कुठं चाललीस. तिने सांगितलं मी देवकन्या आहे. कुठं आली कुठं चाललीस तू. मला अनुरूप अशा प्रकारच्या पतीच्या शोधात आहे. कसा पाहिजे तुला पती. शूळ पाहिजे अमकं पाहिजे तमकं पाहिजे. हे बघ म्हणे इकडं कशाच्या उद्देशाने आलीस. मला योग्य पती भेटावून तपश्चर्या करण्याच्या उद्देशाने आली. हे बघ तुला तपश्चर्या करायची गरजच नाही. जगामध्ये माझ्यासारखा शूळ कोणी नाही. पाहिलंच तो आता शंकर मला घाबरून पळू लागलाय. करशील माझ्या बरोबर लग्न. म्हटली करीन. तू जर जगात सर्वश्रेष्ठ शूर असशील योद्धा असशील तर मी तुझ्या बरोबर लग्न करीन. पण एक आट आहे. वा काय आट आहे. आमच्या कुलामध्ये असं असतं की ज्याच्या बरोबर लग्न करायचंय त्यांनी आमच्या बरोबर अगोदर नृत्य करावं लागतं. नृत्य करावं लागतं म्हणजे नाचावं लागतं. म्हणून म्हटलं नंतर तरी काही काय पुन्हा आयुष्यभर नाचायचंच की. आता नसते अगोदर लग्नाच्या अगोदर नसल्यानं काय बिघडलं. नाही तर पुन्हा तिच्याच तालावर सगळे नाचतात. ती म्हटलं पण मला नाचायला येत नाही ना. त्यामुळे मी शिकवते ना. आणि मग मला आता गायन करायला आता ती विश्व मोहिनीच होती ना. मोहिनीच होती ती. त्याला मोहित करण्याकरताच आलेली होती. असं गायन करायला लागली आणि गायन करता करता त्याला मोहित केलं. माझ्यासारखं नाचलं. मग तिनं पाय हलवायचा. मग तिनं जसा पाय हलवला तसा त्याने हलवायचा. तिनं जसा हात हलवला तसा त्याने हात हलवायचा. तिनं जशी कंबर हलवली तसं त्याने कंबर. आता सगळं कुठं सांगत बसू. असं टप्प्याटप्प्यानं घेतलं ना त्याला. आणि असं त्याला नाचायचं शिकविता गाणं म्हणीत ते गेलं विसरून. आणि तिनं तिचा हात तिच्या डोक्यावर ठेवला. नाचता तिनं तिच्या ठेवला की मग तिचं पाहून त्याने काय केलं स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला. स्वतःच्या डोक्यावर हात ठेवल्या पेटला. कारण वरदान काय होतं. ज्याच्या मस्तकावर हात ठेवशील तो काय होईल भस्म होईल. त्याने स्वतःच्याच मस्तकावर हात ठेवून घेतला आणि जळाला. राख झाली त्याची. आणि मग तो जळाल्याच्या नंतर भगवंतांनी ते रूप लगेच काय केलं अंतर्धान अशा प्रकारचं करून टाकलं. मूळ रूपात आले. म्हणजे हा एक देवाने मोहिनीचा अवतार घेतला. समुद्र मंथनाच्या वेळी एकदा घेतला. म्हणजे 2 वेळेला देवाने हा मोहिनीचा अवतार घेतला. पण दोन्ही वेळेला भगवान शंकरांनी त्या मोहिनीला पाहिलंच नाही. कारण ते समुद्राच्या मंथनाच्या वेळेला विष पिलेले होते.
आणि ह्या मोहिनीचे भस्मासुराच्या वेळेला घाबरून पळालेले होते पुढून. त्याच्यामुळे मागं पाहिलंच नाही त्यांनी. त्याही वेळेला ती मोहिनीला पाहिलं राहूनच गेलं. एके दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शंकराची भेट झाल्यानंतर भगवान शंकरांनी भगवान विष्णूला प्रार्थना केली, काय हो देवा, तुमच्या सगळ्या रूपाचं मी दर्शन घेतलं, सगळ्या रूपाला पाहिलं, पण तुमचं ते मोहिनीचं रूप मी पाहिलंच नाही. दाखवा ना, कृपा करा ना, एकदा तुमचं ते मोहिनीचं रूप दाखवा ना. भगवंतांनी सांगितलं, अहो देवा, माझ्या ह्या रूपाला पाहा ना, कशाला त्या रूपाच्या भानगडीत पडतो उगाचच. नाही देवा, पाहू द्या ना, तुमची कृपा असल्यानंतर मला काय होणार आहे, दाखवा ना. देवाने सांगितलं, वेळ आल्यावर दाखवीन. काय करीन? वेळ आल्यावर दाखवीन. आणि मग एके दिवशी खूप दिवस निघून गेल्यानंतर भगवान शंकर आणि पार्वती एका वनामध्ये, उद्यानामध्ये असे विहार करत असताना, बसलेले असताना भगवान शंकराच्या वामभागावर पार्वती माता आहे, त्यांचा संवाद चालू आहे, बोलणं चालू आहे. आणि अशा वेळेला त्या वनात जाऊन भगवंतांनी मोहिनीचा अवतार घेतला. मोहिनीचा अवतार घेतले, वसंत ऋतू निर्माण केला, मंद मंद हवा वाहायला लागली, सगळ्या झाडांना फुलं वगैरे, सगळं सुगंध वगैरे, असं वातावरण तयार झालं. आणि ही मोहिनी त्या उद्यानामध्ये जाऊन चेंडू खेळायला लागली. चेंडू खेळता खेळता वाऱ्याची झुळूक आली, तिच्या अंगावरची ती ओढणी उडाली, तिला ते उघड शरीर भगवान शंकरांनी पाहिलं. आता ती मोहिनीच आहे, मायेनच ते निर्माण केले रे. भगवान शंकराने पाहिल्याबरोबर पार्वती आहे आपल्या सोबत, पार्वती जवळ बसलेली आहे, हेही विसरले. तसंच ढकलून दिलं पार्वतीला आणि पळाले ना कोणाकडं? त्या मोहिनीकडं. मग त्या मोहिनीनं पाहिलं की माझ्याकडे हा पळत येऊ लागला, म्हणून ते अशी घाबरल्यासारखं करून पुढं लागली पळायला. आता ती मोहिनीच आहे, त्यांना गुलवीत नेलं लांबा सोडून. आणि मग एका झाडाखाली जाऊन गेले असं त्या, आणि गपकन गेले आणि तिला धरलं. तिचा हात असा हातात धरला आणि सांगितलं, आता धरलं का नाही म्हणे तुला? धरलं का नाही असं म्हणतात की भगवंताने आपलं मूळ विष्णूचं रूप प्रगट केलं. काय देवा तुम्ही का म्हणे? मीच आहे. मला पुढचं नाही काय सांगायचंय काय की भगवान शंकराला सुद्धा काम निर्माण झाला. भगवान शंकराला कामानं अशा प्रकारची धडक मारली. शंकरानं केलं असा हा काम आहे. काम एवढा जिंकणं सोपं नाही, पण हनुमंताने त्या कामावर विजय मिळवला. त्या कामाला बांधून बंदिस्त केलं. म्हणून तुकोबारा म्हणतात, काम बांधवडी काळ घातला तोडरी विठ्ठल विठ्ठल. सगळ्याची धाव कुठे? मुलगा जन्माला आला की तो कोणी
कुणीकडे जातोय? जन्माला आला की त्याचं सुरू होतं लगेच आयुष्य वाढायला. किती वर्ष? पहिला वाढदिवस झाला, दुसरा झाला, 2 वर्षाचा झाला, 3 वर्षाचा झाला, 4 वर्षाचा झाला, 25 वर्षाचा झाला, नंतर 65 वर्षाचा झाला, 75 वर्षाचा झाला, 80 वर्षाचा झाला, 90 वर्षाचा झाला आणि काळाच्या तोंडात गेला. जन्मलेला जीव याची वाटचाल कोणीकडे? काळाकडे. काळाकडे. प्रत्येक जन्माला आलेला जीव हा काळाच्या तोंडात चाललेला आहे. काळाच्या जगा काळ खाय. पण हनुमंताने सगळ्या जगाला गिरणारा जो काळ आहे त्या काळाला हनुमंताने आपल्या पायात बांधलं. कसं? आपल्या पायामध्ये पैंजण वगैरे असतात. पूर्वी लोक घालायचे ते पैलवान वगैरे, ते वस्ताद वगैरे, त्यांच्या पायात तोडा असायचा. तोडा म्हणजे तोडा. आणि त्या तोडगाला असे काही अशा प्रकारचे घुंगर वगैरे असे असायचे, घाटे असायचे त्याला. ते घुंगर जसे बांधले जातात तसं हनुमंतरायाने या काळावर विजय मिळवून, काळाला जिंकून त्या काळाला आपल्या पायात बांधलं. पायात हा पराक्रम हनुमंतरायाने केला. उगाच तो कोणाच्या चिपड्याच्या नाही पडत, दंडवत नाही घालत कोणालाही. तया माझे दंडवत तुकोबरायाने म्हणावं. कोण आहे ज्यांना दंडवत घालतात? ते ज्यांनी कामाला बंदिस्त केलं, काम ज्याने बांधून टाकला आणि ज्याने काळाला जिंकून आपल्या पायात तोड्यात ज्याने बांधलं. काळ घातला तोडरी. अजून त्यांचं सामर्थ्य कसं आहे अभंगाच्या 3य चरणात सांगतात. शरीर हनुमंतरायाचं शरीर वज्रासारखं आहे. वज्रासारखं. वज्र कसं असतं? सुकुमार. सुकुमार असतं ना, नाजूक, कठीण असतं. मग असे सांगितलं ना तुम्हाला की एखाद्या हिमालयासारख्या जरी पर्वतावर कितीही कठीण नुसता पाषाणाचा जरी पर्वत असला तरी त्याचं पीठ होतं. एवढं कठोर असतं वज्र. ते इंद्राच्या हातात असतं. वज्र हस्तो पुरंदर. आणि हनुमंतरायाचं शरीर हे वज्रासारखं कठीण आहे. वज्रासारखं कठीण. ज्या वेळेला हनुमंतराय सीतेचा शोध घेण्यासाठी म्हणून उड्डाण करून लंकेत तिकडे गेले. पण तिकडं गेल्याच्या नंतर त्या लंकेत प्रवेश करायचा तर चौकोन अशी तटबंदी. पहा, इतका जबरदस्त पहारा होता की चिलटाचा सुद्धा प्रवेश होणार नाही. मुंगी सुद्धा जाऊ शकणार नाही. हनुमंतरायाने असं चिलटापेक्षा चिलट कळतं ना, मच्छर नाही
चिलट आपलं चाचणं असं असतं ना, डोळ्यात जातं बघा, एवढं बारीक सूक्ष्म रूप धारण केलं. आणि एवढं बारीक, कारण हनुमंतरायांकडे सिद्धी आहेत ना, अणिमा महिमा लगिमा गरिमा प्राप्ती प्राकाम्य ईशित्व वशित्व अशा सगळ्या सिद्धी हनुमंतरायांना प्राप्त आहेत. आणि त्या अणिमा सिद्धीनं असं अतिशय सूक्ष्म रूप धारण करून हनुमंतराय हात चालते. ती लंकिनी होती, रक्षक म्हणून लंकेची. एवढं बारीक रूप घेऊन सुद्धा जात असताना तिनं पकडले चोर. कुठून आला असतो म्हणजे काय सुरक्षा असेल. चिलटा एवढं रूप घेऊन जात असताना सुद्धा तिनं धरलं. आणि ते दिवसा नाही, रात्रीच्या वेळी अंधारात सुद्धा धरलं त्याला, हनुमंताला. हनुमंताने विचार केला, आता ही लंका आहे, लय गोंधळ नको करायला. लगेच हनुमंताने असं थोडस मोठं रूप धरलं आणि असा एक बुक्का त्या लंकेच्या छतडात, असा एक बुक्का लागल्याबरोबर नुसत्या रक्ताच्याच गुळण्या. तिनं हात जोडले, भाऊ जा, तुला जा, मला लक्षात आले. ब्रह्मदेवाने मला वरदान दिलेलं होतं, ज्या दिवशी तुझ्या छताडात कुणीतरी बुक्की मारेल आणि तुझ्या नाकातोंडातून रक्त येईल समज, त्या दिवशी सगळ्या लंकेचा विनाश होणार आहे. मला कळलंय सगळ्या लंकावासियांचा काय विनाश जवळ आलेला आहे. जा. मग पुढचं नाही सांगायचं मला जाऊन काय केलं ते, मग सांगायचं एवढं काय, एक बुक्का मारला तर काय लंकिनी होती ती. एवढं वज्रासारखं कठोर शरीर आहे हनुमंताचं शरीर. वज्रायसे कवळी ब्रह्मांड जो पुच्छ म्हणजे शेपूट. आणि त्या शब्दाची तर एवढी करामत आहे, वेळ नाही आपल्याला सांगायला. रामायणामध्ये ना सगळा पराक्रम जो केला तो कोणी केला, शब्दाने जास्त केलेला आहे. आणि ते शब्दाचा एवढा महिमा आहे, तुकोबा म्हणतात की सगळ्या ब्रह्मांडाला तो वेटाळा घालील. ब्रह्मांडाला हनुमंताने पकडून घेण्याचं नाटक केलं होतं. सीतेचा शोध लावला आणि मग आता घेतलं पकडून त्याने, मग त्याला असं बांधून नेलं रावणाच्या समोर. संवाद वगैरे झाला सगळा, ते सगळं नाही सांगत बसत नाही, काय रामायण थोडंच आहे. मग सांगितलं हे असं करा, रावणाने आज्ञा दिली. माकडाचं आहे ना शब्दावर लय प्रेम असतं, शब्दावर जास्त प्रेम असतं. असं करा, इथं शिपूटच जाळा. दिली आज्ञा. मग जाळण्यासाठी त्या लोकांनी ते आणले त्याला वस्त्र बांधायचं, त्याच्यावर तेल टाकायचं, द्यायचं पिटवून. पण ते शब्दाची करामत अशी, ते असं बांधलं की पुढं वाढायचं ते हातभर. पुन्हा त्याला पुढे काहीतरी बांधायचं, असं साडी बिडी काहीतरी धोतर बितर काहीतरी बांधलं, पुन्हा हातभर अजून पुढं वाढायचं. इतकं वाढत गेलं शिपूट, इतकं सगळ्या लंकेत शिपूटच हनुमंत असं. सगळ्या लंकेतले कपडे आणले आणि शेपटाला गुंडाळले, तरी शिपूट वाढतच होत, शिपूट वाढतच होत. रावणाकडे येऊन सांगितलं लोकांनी, अहो महाराज शिपूटच वाढत जात चालले, ते काय संपासना झालंय, वस्त्र संपले सगळे. असं करा म्हणे, मग सीतेचं वस्त्र आणा. सीतेचं वस्त्र आणा म्हणे, तिने शिपूट आकडून घेतलं लगेच. पुरले म्हणे वस्त्र. आता पुरले थोडेच होते, त्याने आपले पुरवून घेतले. आणि मग तेल वगैरे टाकलं त्याच्यावर आणि पेटवायला लागले. पेटतंय कुठं, पेटायलाच तयार नाही. अग्नीची काय ताकद आहे राम भक्तावर अशा प्रकारचं ही करायची, पेटायलाच तयार नाही. मग सगळ्यांनी प्रयत्न केला, स्वतः रावण आला पेटवायला.
आणि नुसतंच धूर निघायचा, ते पेटतच नव्हतं. लागला फुकायला. कोण? रावण. आणि एकदम असा भडका झाला ना, रावणाची दाढीच जळाली. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जळली. आणि मग काय असं पेटलं की मग हनुमंताने असं लंकाच जळवून टाकला. हा शब्दाचा महिना. इथं तो नाही सांगितला इथं अभंगात, पण कवळी ब्रह्मांड जो पुच्छे. ब्रह्मांड म्हणजे सगळं त्रैलोक्य, 14 लोक एका ब्रह्मांडात असतात. असं सगळं ब्रह्मांड ते शब्दामध्ये काय देईल, तो गुंडाळून ठेवील. अशा प्रकारची या शब्दाची ताकद आहे. कवळी ब्रह्मांड जो पुच्छे. आणि खरी ओळख या हनुमंताची काय आहे? शेवटच्या चरणात रामाचा सेवका, काय स्तुती करतात? रामाच्या सेवका. रामाचा सेवक म्हटलेलं हे हनुमंतरायांना जास्त आवडतं. हे रामाच्या सेवका, मी तुम्हाला काय आलेलो आहे? शरण आलेलो आहे. शरण शरण
आपण चांगल्या प्रकारचे योद्धे आहात आणि आपल्याला भक्तीच्या वाटा माहिती आहे. कोणत्या वाटा कशा आहे काय आहे त्यातली सगळं अशा प्रकारचं तुम्हाला ज्ञात आहे. आपण भक्त शिरोमणी आहात. मला हे तुमच्यासारखी भक्ती करायची आहे. तर या भक्तीच्या ज्या वाटा आहेत भक्तीचे जे मार्ग आहेत कृपा करा आणि मला त्या भक्तीच्या वाटा तुम्ही काय करा दाखवा का. या भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा अशा प्रकारची प्रार्थना तुकोबाराय हनुमंतरायाकडे करतात. आपणही झालेली सेवा हनुमंतरायांच्या चरणी समर्पित करून श्री तुकोबारायांनी जी प्रार्थना केली हनुमंताला आपणही तीच प्रार्थना करूयात का. या भक्तीच्या त्या वाटा